उपस्थित आहात आमच्या एका शॉर्ट नोटीसवरती, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी पहिल्यांदा धन्यवाद मानते की तुम्ही एका छोट्याशा निमंत्रणाने सगळे आलात. सामाजिक संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आम्ही 2-4 दिवसापूर्वी एक दिवसीय सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं होतं. परंतु काल दिल्ली जंतर मंतरवरून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने पोलिसांनी ज्या पद्धतीने उचलून हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने अपमानित करून शिवीगाळ करून आंदोलनाला दडपून टाकण्याच्या हिशोबाने त्यांची जी कृती होती त्या विरोधात काल पुन्हा एकदा आमची सामाजिक संघटनांची बैठक होऊन ठरलं की आपण पोलिसांनी जी दडपशाही केलेली आहे त्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. शांतताप्रिय आणि लोकशाही मार्गाने सर्व यवतमाळ जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांच्या वतीने उद्या आम्ही बसस्टँड चौकामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ 12 ते 3च्या दरम्यान रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्याचा इशारा आपण दिलेला आहे. त्या संदर्भातली आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे आणि हे आंदोलन आम्ही 12 ते 3च्या दरम्यान शांततापूर्ण मार्गाने करणार आहोत. आमचं म्हणणं शासनाला सांगणार आहोत, कुठलीही दडपशाही किंवा कुठल्याही जबरदस्तीच्या मार्गाने आंदोलन चिघळून टाकता येणार नाही. नीट पेपर फुटी असो किंवा विद्यार्थ्यांचे जेही प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, या विषयाला धरून सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं होतं. सोनम वांगचुक हे आपल्या देशाचे एक उत्कृष्ट सायंटिस्ट आणि शिक्षण क्षेत्रातले इनोव्हेटिव्ह प्रयोग करणारे शिक्षक आहेत. त्यांच्याबद्दल संबंध जगामध्ये मॅगसेस अवॉर्ड पासून अनेक अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. संबंध जगात त्यांची एक विशिष्ट प्रतिमा आहे. अशा व्यक्तीला भारतीय पोलिसांनी गालीगलोच करून, शिवीगाळ करून, अश्लील भाषेत बोलून ओढत घेऊन जाणं, एका चादरीत गुंडाळून घेऊन जाणं, हे म्हणजे भारतीय लोकशाहीला कलंक लागणारी घटना आहे आणि त्याचा आम्ही सगळे निषेध नोंदवतोय. त्यासाठी आज आपण सगळ्यांना इथे बोलवलं. आम्ही तुमच्या वतीने जनतेला आवाहन करतोय, विद्यार्थ्यांना, पालकांना आवाहन करतोय की त्यांनी उद्याच्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. शांतीच्या मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने सुद्धा शासनाला वेठीस धरता येऊ शकतं आणि ते दाखवण्यासाठी सोनम वांगचुक दिल्लीला उपोषणाला बसले होते. त्यांचाच वसा किंवा त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने शांततापूर्ण मार्गाने लोकांना उद्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा उद्याच्या या 2-3 तासाच्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी आव्हान करायला तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलेलं आहोत. यानंतर जयसिंग सर बोलतील. आपल्याला माहितच आहे की सोनम वांगचुक यांचं आंदोलन ज्या पद्धतीने शासनानं दडपलं यासाठी बोलतो आहे की आता सध्या प्रश्न उपस्थित करणे हा प्रकारच शासन दरबारी अमान्य झालेला आहे. प्रश्न उपस्थित करणे, विरोध करणे, एखादी मागणी करणे संविधानिक मार्गाने हे शासन दरबारी चालत नाही. आणि आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांचं आंदोलन ज्या पद्धतीने दडपलं, यवतमाळ ही आंदोलनाची भूमी राहिलेली आहे. यवतमाळच्या या भूमीमध्ये वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे ज्या काही NGOs आहेत हे सर्व कार्यरत आहेत आणि सदविवेक बुद्धीला अनुसरून आजपर्यंत यवतमाळ शहरामध्ये अनेक आंदोलनं संविधानिक मार्गाने झालेली आहे. आणि हे आंदोलन सुद्धा यवतमाळ शहरातल्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या NGOs, विद्यार्थी यांच्या माध्यमातून हे आंदोलन झालेले आहे. आपण पाहतो की सोनम वांगचुकचं आंदोलन हे मुळामध्ये अभिजित दिपके, बरोबर आहे ना, अभिजित दिपके यांनी ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली होती. पेपर फुटीचा मुद्दा घेऊन शासनाला प्रश्न विचारणे हा भारतीय संविधानात दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकाराच्या संदर्भामध्ये जर नागरिकांच्या या अधिकाराबाबत जर आंदोलन केलं जात असेल तर ते ऐकून घेण्याची शासनाची तयारी पाहिजे. परंतु शासन कुठलेही ऐकून घेण्याच्या तयारीमध्ये नसताना आंदोलनकर्त्यांवर ज्या पद्धतीने दडपशाही लागते आहे ती कुठल्याही संविधानप्रेमी नागरिकाला मान्य नाही. आणि म्हणून यवतमाळ शहरातल्या तमाम लोकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन उद्या 12 ते 3 या वेळेमध्ये संविधान चौकामध्ये उभारलेलं आहे. आमची नागरिकांना विनंती आहे की हे आंदोलन भारतीय नागरिकांचं आहे. हे धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष असलेलं आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि जे काही विरोध आपल्याला करायचा आहे तो संविधानिक मार्गाने हा विरोध केला जाईल. त्या संदर्भामध्ये आम्ही आज आपल्या मार्फत यवतमाळच्या नागरिकांना विनंती करतो आहे की या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. दिल्लीमधल्या आंदोलनाला यवतमाळकरांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरामध्ये हे आंदोलन अजून सशक्तपणे उभं राहील यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.